येतात आणि त्यांना खांद्यावर घेऊन नसतात. जसे आता इथे अनिल पाटील आपले सरपंच आहेत, त्यांनी टोळी बनली होती म्हणून त्यांना खांद्यावर घेऊन नाचलं जात आहे. तितकाच आहे, ओसंडून वाहत आहे. ट्रॅक्टर मालक, ट्रॅक्टर चालक सर्वजण नाचत असतात. तुला कोण सांगणार मग? अरे चोर नाही तर म्हणल्यावर लगेच रडा लागल्या. खरं खरं चोर असल्यावर काय तुला लगेच नेला असते. किती रडले तर त्याने ऐकत नाहीत. मित्रांनो नमस्कार. डिग्रजचा कृष्णाकाठ दररोज संध्याकाळी 10 मिनिटाचा भाग येतोय, जवळजवळ 10 मिनिटाचा भाग. तर हा भाग पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी देखील शेअर करत चला. दररोज काय घडलं, शिवाय डिग्रजच्या कृष्णाकाठी विशेष काही ना काहीतरी घडतच असतंय. कारण की मौजे डिग्रज आणि कसबे डिग्रज हे आपले 2 गावं आणि मध्ये कृष्णा नदी आणि डिग्रजचा कृष्णाकाठ अशा प्रकारे वेगवेगळे भाग येत असतात. आवडत असल्यास नक्की तुमच्या मित्रांशी शेअर करा. आणि या भागात पहा ऊस तोडणी मजुरांचा उत्साह कसा असतो की कॉर्पोरेटमध्ये काम करत असणारे काही लोक कायम नाराज असतात, कायम दुःखी असतात. पण हे ऊस तोडणी कामगार कसे खुश आहेत आणि किती आनंदी आहेत हा भाग पहा. आणि एका सुनसान रोडवर मला मुलगी दिसली आमच्या मित्राची. तर मुलींची मित्रांनो सर्वात जास्त काळजी घेत चला, या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे 2 घटना यामध्ये पहा. आणि हा भाग संपल्यानंतर शेवटला उद्या कुठला भाग येणार आहे त्याची हिंट म्हणजे त्याची माहिती तुम्हाला नक्कीच दिलेली असेल. अशा प्रकारे दररोज संध्याकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत माझा 10 मिनिटाचा भाग येतोय. तो पाहत चला. खुश राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची आणि कुटुंबाची तसेच इतरांची देखील मित्रांनो काळजी घ्या. चला. एके दिवशी मला कामावरून येताना दिसले की फडकरी ऊस भरत आहेत. आणि ऊस तर अशा पद्धतीने भरत आहेत की काही जण त्यामध्ये नाचत आहेत, काही जण ऊस वर भरणारे आहेत, ते हसत खेळत आहेत. तर गाणं लावून त्यांनी आम्ही आदिवासी, कट्टर आदिवासी अशा टाईपचं गाणं लावून त्यांनी नाचत आणि खेळत ऊस भरत आहेत. अतिशय कष्टाचं आणि हार्ड वर्किंग काम आहे मित्रांनो याच्यामध्ये. तरी देखील ते इतक्या आनंदाने करतायत. आणि काही कॉर्पोरेट जगतात काही काम करणारे आपण काही लोक इतकं नाराज होऊन करत असतो. आणि त्यांना 4 पैसे मिळावेत म्हणून त्याने ऊसाचे उरले टोक म्हणजे वाडे हे विकत असतात. आपण देखील वाडे घेत असतो आणि सीझन संपल्यावर त्यांचा उत्साह पाहण्याजोगा असतो. हे सर्व फडकरी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर इकडचे असतात आणि ऊस तोडणीसाठी डिग्रजच्या कृष्णाकिनाऱ्याला आलेले असतात. आणि सीझन संपल्यावर ते जायच्या तयारीत उत्साह नसत असतात. सीझनचा ट्रॅक्टर बघा कसा सजवलेला आहे, कारण की सीझन संपत आलेला आहे. आपल्यासोबत जे आजोबा म्हणजे काका असतात त्यांचा हा फोन आहे. आणि त्यांचा फोन चालू केला बघा, नाव पडले संग्राम पाटील, आपल्या मित्राचं नाव आहे संग्रामसिंग देशमुख म्हणतो आपण त्याला. आणि ह्या फोनचं मित्रांनो वैशिष्ट्य म्हणजे नोकिया. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, नोकिया हा कंपनी बंद होऊन साधारण 10 वर्ष झाली. पण काकाने इतका जपून फोन वापरला आहे ना, हा मानावंच लागेल. काका तुम्हाला सॅल्यूट आहे. इतका जुना फोन आता कुठेच बघायला मिळत नाही, पण काकाकडे मात्र हा फोन आहे. आणि आता सध्या तो प्रॉब्लेम देतोय की चालू बंद होत आहे. पण फक्त त्याची बॅटरी खराब झाली होती, ती पुन्हा बदलली आणि पुन्हा चालू झाला तो फोन. गावात वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी अशा टोळ्या केल्या असतात. आणि त्या टोळीतील सर्व स्त्रिया, पुरुष आणि जे यंग तरुण पोर आहे सर्वजण नाचत असतात. का तर सीझन संपला. सीझनची ही शेवटची फेरी त्यांची नाचत गाचत वरातीत निघते. डिग्रजच्या कृष्णाकाठच्या ज्या व्यक्तीने ही टोळी बनवलेली असते त्या टोळी बनवलेल्या व्यक्तीला देखील ते फडकरी बरोबर मध्ये घेतात आणि त्यांना खांद्यावर घेऊन नाचतात. जसे आता इथे अनिल पाटील आपले सरपंच आहेत, त्यांनी टोळी बनली होती म्हणून त्यांना खांद्यावर घेऊन नाचलं जात आहे. आणि देखील बघा उत्साहाने सर्वजण नाचत आहेत. आणि हा टोळी सध्या शेवटचा म्हणजे याच्यानंतर टोळी हे डिग्रजचा कृष्णाकाठ सोडून त्यांच्या मूळ गावी परत जाणार. पण उत्साह मात्र तितकाच आहे, ओसंडून वाहत आहे. ट्रॅक्टर मालक, ट्रॅक्टर चालक सर्वजण नाचत असतात. जायच्या शेवट दिवशी त्यांच्यासाठी गाण्याची तसेच जेवणाची देखील सोय केलेली असते. जेवण देखील छान आणि अतिशय उत्तम असं बनवून त्यांना पाठवलं जाते. आणि आता बघा ही टोळी निरोप घेऊन चाललेली आहे. म्हणजे भरून आता ट्रक भरून त्याने चाललेले आहेत 800 ते 900 किलोमीटर लांब त्यांच्या मूळ गावी. डिग्रजच्या कृष्णाकाठचा ऊसाचा सीझन साधारण 4 ते 5 महिन्याचा असतो. आणि यामध्ये काय काय घडलं हे मी तुम्हाला 2 ते 2.5 मिनिटात दाखवलं आहे. आता या ठिकाणी मी आलेलो आहे एका शेतामध्ये. या ठिकाणी मला काकाचा फोन आला. काकू म्हणाल्या की सचिन ये आणि ते चारा शिल्लक राहिला आहे, कारण की जनावरं भरपूर कमी केले डिग्रजच्या कृष्णाकाठ किनारी लोकांनी, कारण की पूर वगैरे येतो म्हणून. पण आपण तर ठेवलेले आहेत आणि जनावरांसाठी ह्या चारा शिल्लक राहिलेला आहे, कारण की भांगलन म्हणजे खुरपणी चालू आहे. मग मी काय करणार, हे खुरपणी केलेले जे तण आहे ते स्वतःसोबत गोळा करणार आणि सर्वांचं तण हे गोळा करून मी घेऊन जाणार. आणि काकू म्हणतात माझं देखील रेकॉर्डिंग करा. तुमचं व्हिडिओ तुम्ही काम करला म्हणजे तुमचं यायला पाहिजे. काम करणाऱ्या माणसाचा व्हिडिओ घ्यायला लागतो.
नक्कीच काम करणाऱ्या माणसाचं रेकॉर्डिंग. आणि शेतात गेल्यानंतर मला नेहमी अशी उघड्या पायाने चालायची सवय आहे. का तर असं म्हटलं जातं की जमीन ही तुमच्या शरीरातील निगेटिव्हिटी ओढून घेते. आणि जाताना मला दिसले मुलगी मित्रांनो, सुनसान रोडवरती मुलगी आहे, आमच्या मित्राचीच मुलगी आहे. मग तिची थोडी आता चौकशी करू की हे सुनसान रोडवरती काय करते. मुलांची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. चला पाहू आता ही कोणासोबत आलेली आहे. कुठे आहे आजी? आजी मागा शो आजा आहे काय? आजी आहे का आजा आहे? मागा आजा आहे तेव्हा आजी कुठं आहे? ले पाठी माग एवढ्या पुढं कशाला आजी दिसणार झाले हो. बघ ते पाक रोड दिसायला त्या आजी कुठं दिसणार एवढ्या पुढं कशाला आल्यास मग? तुझं नाव काय? रियांशी का? बरोबर, राईट राईट राईट. पप्पा ऑफिसमध्ये कोल्हापूरला आहे. कट भारी मारला बघ. एवढा लांब येऊ जाऊ नको, एवढा लांब येत जाऊ नको. आजी मागं दिसना बी झाल्या कुठं. आणि बसल्या की, पण मी आता समज आजी मागा आहे तुला गाडीत घालून पळवून यायला चालते काय? जाऊ गाडी घेऊन तुला पळवून जाऊ? हा नाही माहिती आहे की मला, पण आजीला घेऊन सोडून का पुढे आलीस मग? मग गाडी तुझ्या सायकल त्यानं घेतो तुला जातो घेऊन मी आता. चल जाऊया आपण, चल बस गाडीवर. मी उतरू का धरू का? चल 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 या. हे डोक्यात किटक्या टिपिना भारी घातल्यात की शर्टाला मॅचिंग घातल्यात. आजी कुठे आहे बघ आता. आता बघ मग म्हण मग रड आता आजी कुठे आहे म्हणून. हा हे बघ अजून तुझी आजी दिसणार रोडला कुठे आहे. एवढ्या आजीला मागं सोडून सायकल आणल्यास वे. चल गाडी बसूया. आता मागं चालले, आता मागं जाणार काय? रेंशी का मागं जाणार आता? आज सोडून पुढे आहे नाही काय? आता ड्रेस चावत बसल्यास. कोण पण असते चोर बिर येऊन नेतात नाही, नेलं तर तुला कोण सांगणार मग? अरे चोर नेतात म्हणल्यावर लगेच रडायला लागल्या. खरं चोर असल्यावर काय तुला लगेच नेला असते. किती रडले तर त्याने ऐकत नाहीत. शर्टवर काढले बी काइंड शर्ट टावलेले आहे, पण आता काइंड कोण नाही, सगळे क्रुएल झालेत. बऱ्यापैकी जास्त काइंड लोक कमी झालेत. हा सायकल सोडून पळत आजीकडे का गाडीवर बसतीस? रड नको, रडायला लागल्यास. बघ तुझी आजी मागं कुठं दिसते बघ. एवढ्या पुढे कशी आली का? ही आजी आली. ही आजी आहे नाही, एक आम्हाला बायका आता वैरण आणली होती ना मी. मग कुठे आजी? ते गाड्या वर आले. बस गाडी तो सोडतो घरापाशी. आणि सायकल कोण दुसरं घेऊन जाऊ दे मग. काय एकटीच फिरला रस्त्यानं, कोण नाही हे नाही. हिला म्हटलं असं एकटी फिरू नको म्हटलं. चोर आहे, चोर म्हटल्यावर रडायला लागली ती. कोणतंही गेलं असेल नाही पीक ना गोट्या पैसे असेल घेत आहे. हा बघा आज आहे का असं एकटं लांब फिरत बसू नको. नाही ते आजा नाही, ते दुसरा कोणता आहे. आजी मागाय म्हण लागली, पण आजी काय दिसून झाली अजून कुठं. मी तुला गाडीवर घेतो, पण सायकल तुला ठेवायला पाहिजे. मग मी तुला गाडीवर घेऊन जातो, पण सायकल ठेवायला पाहिजे. सायकल टाकून देऊ औषध आपण, मग नंतर येऊन सायकल नाही घे. मित्रांनो ओळखलं काय आजीला ज्यांच्या घरात आपण मध काढला होता, त्या देखील तिथं आल्या. आजी कुठं आल्या म्हटल्या? आजी बी कुठं दिसना, कोण नाही इथं, एकटीच फिरायला लागल्या. या त्याच आजी आहेत ज्यांच्या घरात आपण मध काढला. मित्रांनो ते भाग देखील पहा, जबरदस्त असे भाग आहेत. तुमच्या घरात राहते काय? होय. हा चला ये. घेऊन जावा रे शिका. त्याच्या बसतेस का? मी सायकल घेऊन जातो नको काकाच्या. सायकल घेऊन येऊन दे आजी. मग मी ना हे बघ आज आला बघ, आज आला बघ. आजा जायची समोर नाही आला ते. या लागल्या वाटतं. हा आजाच आहे. किती लांब आहे ते, किती लांब आहे इकडं. मागं आजी पण नाही. आणि म्हटलं आजा फुट नाही आला आता. मी आज जवळजवळ 15-20 मिनिटं बोलतो भरलोय. म्हणजे बघालो हिला इकडे तिकडे पाहायला लागल्या. एवढ्या वेळात कोण भी नेऊ शकते किंवा काही घेऊ शकतात. बारकी पोरगी आहे. चला. तर मित्रांनो डिग्रजच्या कृष्णा किनारे अशी तुमच्या मुलींची सर्व ठिकाणी काळजी घेत चला. मुलींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. आणि उद्या पहा हा भाग.